नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अखेर सस्पेन्स संपला. पार्थ पवारांची अढळ निष्ठेची भूमिका. प्रफुल्ल पटेल तटकरे यांच्यावरच्या आरोपांना दिलं जोरदार उत्तर. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडींना आता नवं वळण मिळालं आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामुळे निर्माण झालेल्या वादावर अखेर पार्थ पवार यांनी मौन सोडलं आहे. निराधार आरोपांवर त्यांनी कडाडून टीका करत वरिष्ठ नेत्यांप्रती अढळ निष्ठा व्यक्त केली आहे. नेमकं काय म्हणाले पार्थ पवार, पाहूया या विशेष रिपोर्ट मधून. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. 16 फेब्रुवारी 2026 रोजी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून कार्याध्यक्षांनाही राष्ट्रीय अध्यक्षांप्रमाणे अधिकार देण्याची मागणी केली होती. या पत्रानंतर पक्षात अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या. त्यातच 10 मार्च रोजी सुनेत्रा पवार यांनी आयोगाला पत्र पाठवून या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यास सांगितल्याने वाद अधिकच वाढला. दरम्यान या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना खासदार पार्थ पवार यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली. निराधार बातम्यांमधून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना लक्ष केलं जात आहे. त्यांच्या अनेक दशकांच्या योगदानावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं दुर्दैवी आहे, असं म्हणत त्यांनी या दोन्ही नेत्यांप्रती अढळ निष्ठा व्यक्त केली. पार्थ पवार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद थांबणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.